काम करण्याचे नियम हे ईट दॅट फ्रॉग या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. ब्रायन ट्रेसी यांनी लिहिलेलं हे पुस्तक प्रतिमा भांड यांनी अनुवादित केलं आहे. साकेत प्रकाशनने प्रकाशित केलेलं हे पुस्तक मी सायली दरकराठी वाचत आहे. ABCDE पद्धतीचा वापर नेहमी करा. यशाचा पहिला नियम आहे एकाग्रता. संपूर्ण ऊर्जा एका बिंदूवर केंद्रित करणे आणि उजवी डावीकडे न बघता सरळ त्या बिंदूपर्यंत पोहोचणे. विल्यम मॅथ्यूज. काम सुरू करण्याआधी तुम्ही नियोजन आणि प्राधान्यक्रम ठरवण्याबाबत जितका जास्त विचार कराल तितक्याच जास्त वेगाने महत्त्वपूर्ण कामे पूर्ण कराल. कोणतेही काम तुमच्याकरिता जेवढे महत्त्वपूर्ण आणि मौल्यवान असेल तेवढेच टाळाटाळ सोडण्यासाठी आणि त्या कामात चिकाटीने प्रयत्न करण्यासाठी जास्त प्रेरित व्हाल. ABCDE पद्धत प्राधान्यक्रम ठरवणारी दैनंदिन वापरातील प्रभावी पद्धत आहे. ही पद्धत इतकी साधी आणि प्रभावी आहे की ही एकच पद्धत तुम्हाला आपल्या क्षेत्रातील सर्वात प्रभावी आणि कार्यप्रवण लोकांपैकी एक बनवू शकते. कागदावर विचार करा. या पद्धतीची शक्ती म्हणजे हिचा सरळ साधेपणा. ही पद्धत कसे काम करते बघूया. तुम्हाला दुसऱ्या दिवशी जी कामे करायची आहेत त्या सर्वांची यादी करून घ्या. कागदावर विचार करा. मग पहिले काम सुरू करण्याआधी तुम्ही यादीतील प्रत्येक कामाच्या पुढे ABCDE लिहा. कामं खूप महत्त्वाची आहेत. ही तुम्हाला करावीच लागतील. हे एक असे काम आहे जे करण्याचे किंवा न करण्याचे सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होतील. उदाहरणार्थ एखाद्या प्रमुख ग्राहकाला भेटायला जाणे किंवा तुमच्या बॉसला पुढच्या बोर्ड मीटिंगसाठी लागणारा रिपोर्ट पूर्ण करणे ही कामं म्हणजे तुमच्या आयुष्यातील बेडकं आहेत. जर तुमच्याकडे एकाहून जास्त गटातील कामं आहेत तर तुम्ही या कामांपुढे A1, A2, A3 इत्यादी लिहून प्राधान्यक्रम ठरवू शकता. तुमचे A1 काम म्हणजे तुमचा सर्वात मोठा सर्वात कुरूप बेडूक आहे. केली पाहिजेत विरुद्ध करायलाच हवी. कामाचा अर्थ आहे असे काम जे तुम्ही केले पाहिजे पण याचे फक्त क्षुल्लक परिणाम होतात. ही तुमच्या व्यावसायिक आयुष्यातील बेडकाची पिल्लं आहेत. याचा अर्थ असा आहे जर तुम्ही ही कामे केली नाहीत तर कोणी दुःखी होऊ शकते किंवा कोणाला गैरसोयीचे होऊ शकते. पण ही कामं कामाएवढी महत्त्वाची अजिबातच नाहीत. एखाद्या महत्त्वहीन फोनचे उत्तर देणे किंवा आपला ईमेल इनबॉक्स तपासणे कामाच्या श्रेणीमध्ये येतो. नियम हा आहे की जोपर्यंत तुमचे काम अर्धवट आहे तोपर्यंत तुम्ही कधीच काम हाती घ्यायला नको. मोठा बेडूक गिळण्याच्या तयारीत असताना तुम्ही बेडकांच्या पिल्ल्यांच्या वाट्याला कधीच जाऊ नका. काम ते आहे जे करणे चांगले तर आहे पण हे करण्याचा किंवा न करण्याचा काहीच परिणाम होणार नाही. कामामध्ये एखाद्या मित्राला फोन करणे, एखाद्या सहकार्याबरोबर कॉफी किंवा जेवण घेणे आणि ऑफिसच्या वेळात काही व्यक्तिगत कामे संपवणे यांचा समावेश होतो. या पद्धतीचे काम तुमच्या व्यावसायिक आयुष्यावर थोडाही प्रभाव टाकत नाही. काम ते आहे ज्याची जबाबदारी तुम्ही इतर कोणावर सोपवू शकता. नियम हा आहे की तुम्ही ते प्रत्येक काम दुसऱ्यावर टाका जे दुसरा कोणीतरी करू शकेल. म्हणजे तुमच्याकडे फक्त तुम्हीच करू शकत असणाऱ्या कामासाठी जास्त वेळ राहील. काम ते आहे जे तुम्ही पूर्णपणे सोडून देऊ शकता, जे सोडल्याने काहीच फरक पडणार नाही. हे काम असे असू शकते जे एकेकाळी महत्त्वपूर्ण असेल पण आता त्याचे महत्त्व तुमच्या किंवा इतर कोणाशीही संबंधित नाही. बऱ्याचदा हे असे काम असते जे तुम्ही फक्त सवयीमुळे सुरू ठेवता किंवा तुम्हाला ते करायला आवडते. पण काम करताना तुम्ही जेवढा वेळ लावता त्याचा प्रत्येक मिनिट अशा कामापासून किंवा कृतीपासून हिरावून घेतला जातो ज्यामुळे तुमच्या आयुष्यावर खरा प्रभाव पडेल. जेव्हा जेव्हा तुमच्या यादीत ABCDE पद्धत लागू कराल तेव्हा तुम्ही पूर्णपणे सुसंघटित व्हाल आणि जास्त महत्त्वपूर्ण कामे जास्त वेगाने कराल. तात्काळ कृती करा. ABCDE पद्धत यशस्वी होण्यासाठी तुम्ही A1 चे काम ताबडतोब सुरू करून ते पूर्ण होईपर्यंत चिकाटीने प्रयत्न करायला हवेत.
ते एकच महत्त्वाचे काम करत राहा आणि त्याचाच पाठपुरावा करण्यासाठी आपल्या संपूर्ण इच्छाशक्तीचा वापर करा. त्या सर्वात महत्त्वपूर्ण एका कामात पूर्ण ऊर्जापणाला लावा. एक पूर्ण बेडूक गिळून घ्या आणि जोपर्यंत पूर्ण बेडूक गिळून होत नाही तोपर्यंत थांबू नका. आपल्या कामाच्या यादीविषयी विचार करणे आणि त्याचे विश्लेषण करण्याची तुमची योग्यता आणि तुमचे एक काम ठरवण्याची तुमची सक्षमता सर्वोत्कृष्ट आत्मगौरव, आत्मसन्मान आणि व्यक्तिगत अभिमानाचा स्तर उंचावतो. जेव्हा तुम्ही तुमच्या एक महत्त्वपूर्ण काम, आपले सर्वात महत्त्वाचे बेडूक खाण्यावर लक्ष केंद्रित करण्याची सवय घालून घेता, तेव्हा तुम्ही आपल्या भोवतालच्या 2-3 लोकांच्या एकूण कामापेक्षाही जास्त काम करायला लागाल. रोज सकाळी एक बेडूक गिळून घ्या. ताबडतोब आपल्या यादीतील कामांचे मूल्यमापन करा आणि प्रत्येक कामाच्या समोर ब, क, ड किंवा ई लिहून घ्या. आपले एक काम किंवा प्रकल्प निवडा आणि ताबडतोब कामाला लागा. स्वतःला अशी शिस्त लावा की जोपर्यंत हे एक काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत तुम्ही दुसरे काही करणार नाही. महिन्याभरापर्यंत दररोज काम सुरू करण्याआधी प्रत्येक कामाच्या किंवा प्रकल्पाच्या यादीवर ब, क, ड, ई पद्धतीचा वापर करा. 1 महिन्यानंतर तुम्ही तुमच्या सर्वोच्च प्राधान्याची कामे ठरवण्याची आणि ती पूर्ण करण्याची सवय लावून घ्याल, ज्यामुळे तुमचे भविष्य उज्ज्वल होईल.